हॅलो स्टुडंट्स, आजच्या या चॅप्टरमध्ये आपण ह्यूमन फिजिओलॉजी हा युनिट स्टार्ट करणार आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड टेक्स्टबुक जर बघितला, इट इज 14th चॅप्टर दॅट इज ह्यूमन न्यूट्रिशन. अँड वेरॅज NCERT टेक्स्टबुकमध्ये हाच चॅप्टर डायजेशन अँड ॲब्सॉर्प्शन या नावाखाली दिला गेलेला आहे. सगळ्यात पहिला तरी बघा, ह्यूमन फिजिओलॉजी हा जो युनिट आहे, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट युनिट फॉर नीट एक्झामिनेशन. त्याचा वेटेज मॅक्झिमम आहे आणि त्या सगळ्या युनिटमधला हा जो पहिला चॅप्टर आहे, यू कॅन से इट इज बेसिक चॅप्टर फॉर ऑल अदर चॅप्टर्स. जर हा चॅप्टर कळाला तर पुढचे चॅप्टर्स याच्याशी कनेक्टेड आहे आणि लिंक आहे. सो इन दिस चॅप्टर वी आर गोइंग टू स्टडी व्हॉट इज ह्यूमन न्यूट्रिशन, दॅट इज ह्यूमन डायजेस्टिव्ह सिस्टम. लास्ट 10 ते 15 वर्षाचा जर आपण क्वेश्चन पेपर स्टडी केला तर या चॅप्टरमधून प्रत्येक वर्षी 2 ते 3 MCQ नीट एक्झामिनेशनला आलेले आहेत. मीन्स याचा जो वेटेज असणार आहे तो 8 ते 12 मार्क्स एवढा असेल. सो हा चॅप्टर आपण स्टार्ट करताना सगळ्यात पहिला तर आपल्याला बघावं लागेल की 9th स्टँडर्ड 10th स्टँडर्ड मध्ये जे आपण जे काही शिकलोय त्याच्या रिलेटेड जे काही बेसिक्स आहेत ते आपले पहिला क्लिअर पाहिजेत. बिकॉज जर आपला बेस क्लिअर असेल, आपला फाउंडेशन स्ट्रॉंग असेल, then it's very easy to crack any kind of exam, not only NEET examination. So let's start with our first lecture of this chapter, that is introduction and basics. So सगळ्यात पहिला आपण स्टडी करणार आहे इंट्रोडक्शन अँड बेसिक्स. इंट्रोडक्शन अँड बेसिक्स मध्ये बघा, मी सगळ्यात पहिला साइड्स ऑफ ह्यूमन बॉडी असा हेडिंग दिलेला आहे. असं का, तर आपण पूर्ण ह्यूमन फिजिओलॉजी स्टडी करताना खूप ठिकाणी डॉर्सल, व्हेंट्रल, अँटीरियर असे शब्द येणार आहेत. सो आपण जर पहिलाच शिकून घेतलं की या शब्दांचा अर्थ काय, तो लेटर ऑन स्टडी करायला आपल्याला हे खूप सोपं जाणार आहे. सो साइड्स ऑफ ह्यूमन बॉडी डिस्कस करताना बघा, ह्यूमन बॉडीचे साइड्स कोणते कोणते असतात हे आपल्याला डिस्कस करायचं आहे. तुम्ही बघू शकता इथं मी 2 व्ह्यूज दाखवलेले आहेत. माणूस समोर बघून थांबलाय आणि उलटा थांबलेला आहे. जी आपली समोरची बाजू असते, समोरची बाजू जी असणार आहे ही वाली, दिस फ्रंट पार्ट इज कॉल्ड ॲज व्हेंट्रल साइड. फ्रंट पार्ट इज कॉल्ड ॲज व्हेंट्रल साइड. whereas this back part is called as dorsal side. म्हणजे आपली जी समोरची बाजू असते त्याला आपण व्हेंट्रल साइड म्हणायचे आणि जी मागची बाजू असते त्याला आपण डॉर्सल साइड म्हणणार आहे. दीज आर 2 बेसिक साइड्स ऑफ ह्यूमन बॉडी. याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही क्लिअरली आता बघितला तर आपली जी अप्पर बाजू असते, जिथं आपला हेड असतो, दॅट रिजन इज कॉल्ड ॲज सुपिरियर साइड. इट इज कॉल्ड ॲज सुपिरियर साइड. म्हणजे हे देखील सुपिरियर आहे आणि इथं देखील सुपिरियर आहे, जे मी इथं लिहिलेलं आहे. आता याला फक्त सुपिरियरच नाही तर त्याला आणखी काही वर्ड्स आहेत. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अँटीरियर साइड. सुपिरियर साइड और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अँटीरियर साइड. आणखी एक याला वर्ड दिला आहे, दॅट इज प्रॉक्झिमल साइड. सो जी अप्पर बाजू आहे त्याला आपण 3 वर्ड्स यूज करतोय, सुपिरियर, अँटीरियर अँड प्रॉक्झिमल. सो बघा, आपली जी समोरची बाजू असते इट इज कॉल्ड ॲज व्हेंट्रल साइड. मागची जी बाजू आहे त्याला आपण डॉर्सल साइड म्हणतोय. अप्पर एंडला नाव दिलेलं आहे सुपिरियर, अँटीरियर और प्रॉक्झिमल. तसंच आपला जो लोअर एंड असणार आहे त्याचं नाव असणार आहे इन्फिरियर. सुपिरियरचा अपोजिट वर्ड यूज करायचं आहे इन्फिरियर. तसंच अँटीरियरचा अपोजिट वर्ड यूज आपण करू शकतो, दॅट इज पोस्टिरियर. आणि शेवटचा प्रॉक्झिमलचा अपोजिट वर्ड आपण यूज करू शकतो, दॅट इज डिस्टल. हे आपली लोअर साइड झाली. इतकंच नाही तर हे जे साइड रिजन आहे, जिथं मी ग्रीन कलरने दाखवतो, जिथं आपला साइड पार्ट आहे या बॉडीमध्ये पण इथं पण जे साइड रिजन आहे जे मी ग्रीननं दाखवतोय, ह्या साइड रिजनला म्हणायचं लॅटरल साइड. सो ह्यूमन बॉडीमध्ये ऍक्च्युअली इफ यू सी 2 लॅटरल बाजू आहेत, राईट लॅटरल अँड लेफ्ट लॅटरल. सो ओव्हरऑल ह्यूमन बॉडी हॅज टोटल 6 साइड्स. अप्पर एंड इज कॉल्ड ॲज सुपिरियर, अँटीरियर और प्रॉक्झिमल. लोअर एंड इज कॉल्ड ॲज इन्फिरियर, पोस्टिरियर और डिस्टल साइड. जे आपली साइडचे रिजन्स आहेत त्याला आपण नाव देणार आहे लॅटरल. जी समोरची पोटाची बाजू आहे इट इज कॉल्ड ॲज व्हेंट्रल. जी पाठीची बाजू आहे इट इज कॉल्ड ॲज डॉर्सल. असे आपले ह्यूमनचे 6 साइड्स आपल्याला पूर्ण ह्यूमन फिजिओलॉजी या युनिटमध्ये हे शब्द सतत येणार आहेत. फक्त ह्यूमन बॉडीच नाही तर आपल्याला याच्या रिलेटेड आपल्याला बघायचं आहे की ॲनिमल बॉडीमध्ये पण हे साइड्स कसे असतात. ह्यूमन बॉडीमध्ये असे साइड्स आहेत तर सेम साइड्स ॲनिमल बॉडीमध्ये आपल्याला कसं डिस्कस करता येईल, तोच मी सेकंड हेडिंग इथं देतो बघा, साइड्स ऑफ ॲनिमल बॉडी. सेम पार्ट आहे, सेम साइड्स आहेत, फक्त लोकेशन समजून घ्यायचं आहे. ॲनिमलचा हेड जिथे असतो, हा जो हेड रिजन आहे त्या हेड रिजनला आपण वर्ड यूज करायचं आहे सुपिरियर साइड, जसं आपला हेड रिजन होता. सुपिरियर साठी आपण आणखी एक सेम वर्ड काय यूज केला होता, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अँटीरियर साइड और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्रॉक्झिमल साइड.
म्हणजे आपला जसा हेड रिजन आहे सेम थिंग ॲनिमलच्या हेड रिजनला सुपिरियर, अँटिरियर और पोस्टिरियर हे वर्ड यूज करायचं आहे. सेम थिंग जिथं टेल असते टेल रिजनला ह्याचा एक्झॅक्टली अपोजिट वर्ड यूज करायचा आहे, दॅट इज इन्फिरियर साइड, ऑल्सो कॉल्ड ॲज पोस्टिरियर साइड, also called as posterior side, or it is also called as proximal चा अपोजिट जो असतो that is distal side. असे तीन साइड्स म्हणजे एकच साइड आहे त्याला तीन वर्ड्स यूज करतोय. जिथं ॲनिमलचा बॅक असतो, पाठ असते, that region is called as dorsal side. जिथं पोट असतो that region is called as ventral side. आणि जे हे ॲनिमलची बॉडी आहे साइडला, this part is called as lateral side. इथे ही राईट लॅटरल आणि लेफ्ट लॅटरल आहे. सो दोन्ही ह्युमन बॉडी आणि ॲनिमल बॉडी जर तुम्ही डिस्कस बघितला इथे सेम आहे बघा. इथे ह्युमन बॉडीचे जे साइड्स आहेत सेम साइड्स आपण ॲनिमल बॉडीमध्ये डिस्कस करतोय. सो कंप्लीट ह्युमन फिजिओलॉजीमध्ये हे आपल्याला सगळ्यात पहिला तरी साइड्स कन्फर्म पाहिजेत की ह्युमन बॉडी असेल किंवा ॲनिमल बॉडी असेल त्याच्या कोणत्या साइडसाठी कोणते बायोलॉजिकल टर्म्स यूज करतात. बिकॉज बायोलॉजीमध्ये जर तुम्हाला टर्मिनॉलॉजी कळाली तर बायोलॉजी इज व्हेरी इझी टू स्कोर इन ईच अँड एव्हरी एक्झामिनेशन. सो आता आपल्याला कळालं की साइड्स काय आहे. या चॅप्टरच्या इंट्रोडक्शन पार्टमध्ये नेक्स्ट हेडिंग जो आपण डिस्कस करणार आहे दॅट इज व्हॉट इज मीनिंग ऑफ लाईफ प्रोसेसेस. लाईफ प्रोसेसेस याचा अर्थ काय आहे, मी त्यामुळे इथे बघा क्वेश्चन मार्क करतोय. व्हॉट इज लाईफ प्रोसेसेस और व्हॉट आर लाईफ प्रोसेसेस. सिंपल वर्ड्समध्ये जर सांगायचं झालं तर आपल्याला जिवंत राहण्यासाठी जे काही प्रोसेस आपल्या बॉडीमध्ये होतात, ऑल दॅट प्रोसेसेस आर कॉल्ड ॲज लाईफ प्रोसेसेस. म्हणजेच मी डेफिनेशन लिहिताना बघा लाईफ प्रोसेसमध्ये हे वर्ड यूज करू शकतोय. द प्रोसेसेस necessary to survive or the processes which are necessary to sustain life. म्हणजेच जिवंत राहण्यासाठी कंपल्सरी लागणारे जे प्रोसेसेस आहेत त्या सगळ्या प्रोसेसेसला आपण लाईफ प्रोसेसेस असं वर्ड यूज करणार आहे. मग असे कोणते प्रोसेस आहेत जे आपल्याला कंटिन्यू जिवंत ठेवतात, ज्यापैकी एक जरी प्रोसेस नाही झाली तर आपण जिवंत नाही राहू शकत, आपण मरणार आहे. त्याचे एक्झाम्पल जर बघायचं ठरलं तर पहिली प्रोसेस आहे न्यूट्रिशन, जे आपण या चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. दुसरी प्रोसेस आहे सर्क्युलेशन. बघा आपला जो सर्क्युलेटरी सिस्टम आहे, ह्युमन हार्ट आपल्या बॉडीच्या प्रत्येक ऑर्गनला ब्लड पंप करत असतो, ती देखील प्रोसेस एक लाईफ प्रोसेस आपण सांगू शकतो. तिसरी जी प्रोसेस आहे त्याला आपण सांगू शकतो रेस्पिरेशन. बघा रेस्पिरेशन ब्रीदिंग, ऑक्सिजन आत घ्यायचं आहे, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडायचं आहे. ब्रीदिंग स्टॉप झाली तर आपण जिवंत नाही राहू शकत. सो ब्रीदिंग इज ऑल्सो दॅट इज रेस्पिरेशन इज ऑल्सो अ टाईप ऑफ लाईफ प्रोसेस. रेस्पिरेशन नंतर आपण सांगू शकतो एक्सक्रीशन. आपल्या बॉडीमधले जे वेस्ट मटेरियल आहेत ते बाहेर फेकायचं काम करतं एक्सक्रीशन. किडनीज त्याच्यामध्ये आपण स्टडी करणार आहे. तसंच जर बघायचं ठरलं तर नर्वस कोऑर्डिनेशन, ज्याला की आपण न्यूरल कोऑर्डिनेशन असा वर्ड यूज करू शकतो. न्यूरल कोऑर्डिनेशन मध्ये आपला ब्रेन आणि त्याचा फंक्शनिंग आपण स्टडी करणार आहे. मीन्स आपल्या बॉडीला प्रत्येक पार्टला ब्रेन कंट्रोल करत असतो. तसाच हॉर्मोनल कोऑर्डिनेशन हे असे जेवढे प्रोसेस आहेत हे सगळे लाईफ प्रोसेस आपण म्हणू शकतो. म्हणजे जे काही मी एक्झाम्पल्स लिहिलेत हे सगळे प्रोसेसेस आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी कंपल्सरी आपल्या बॉडीमध्ये होत असतात. अशी एक प्रोसेस आहे जे इम्पॉर्टंट आहे पण ती लाईफ प्रोसेस नाही. त्याच्या रिलेटेड एमसीक्यू क्वेश्चन विचारू शकतात. असा एक एमसीक्यू विचारू शकतात की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ लाईफ प्रोसेस. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ लाईफ प्रोसेस. हे सगळे एक्झाम्पल तर असतील आणि त्याच्यासोबत एक एक्सेप्शनल एक्झाम्पल येईल दॅट इज लोकोमोशन. आता जे लोकोमोशन आहे, लोकोमोशन, व्हॉट इज लोकोमोशन. लोकोमोशनचा अर्थ असणार आहे चेंज इन लोकस ऑफ बॉडी, म्हणजे मूवमेंट. आपण जे मूवमेंट करतो त्याला आपण लोकोमोशन म्हणतोय. आता आपल्या ह्युमन फिजिओलॉजीच्या युनिटमध्ये लोकोमोशन नावाचा चॅप्टरच आहे. मग आपल्याला वाटतं की फिजिओलॉजीच्या युनिटमध्ये म्हणजे लोकोमोशन एक लाईफ प्रोसेस असावी, पण हे जे लोकोमोशन आहे ती लाईफ प्रोसेस नाहीये. बिकॉज जर एखादा व्यक्ती मूवमेंट करत नसेल, जसा की फिजिकली हँडिकॅप असेल, तर तो जिवंत असतो. झाडं बघा जिवंत आहेत पण ते एका जागेवरती स्टिल आहेत. सो लोकोमोशन इज नॉट अ लाईफ प्रोसेस.
आता जर बघायचं झालं हे जेवढे लाईफ प्रोसेसेस आहेत, जे वरचे आपण सगळे लाईफ प्रोसेसेस डिस्कस केलेत, हे सगळे लाईफ प्रोसेसेस होण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये आपल्याला गरज आहे एनर्जीची. लाईफ प्रोसेस होण्यासाठी कशाची गरज आहे? तर एनर्जीची गरज आहे. आणि ही एनर्जी आपल्याला कुठून भेटणार आहे? तर एनर्जी आपल्याला भेटणार आहे इन द फॉर्म ऑफ फूड. जे आपण फूड खातो त्याच्यामध्ये ही एनर्जी असते. मग एक क्वेश्चन असा एमसीक्यूचा येऊ शकतो की एनर्जी कोणत्या फॉर्म मध्ये प्रेझेंट आहे? एनर्जी इज ऑलवेज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ एटीपी. म्हणजेच काय आलं? ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट हे आपल्या बॉडी मधली एक फॉर्म ऑफ एनर्जी आहे. आणि हे एनर्जी आपल्याला कुठून भेटणार आहे? तर आपल्याला ही एनर्जी भेटणार आहे फूड मध्ये. आणि फूड ज्याला आपण स्टडी करणार आहे आपल्याला कळणार आहे फूड इज कंपोज्ड ऑफ न्यूट्रिएंट्स. फूड इज कंपोज्ड ऑफ न्यूट्रिएंट्स. परत एकदा बघा, जे लाईफ प्रोसेसेस आहेत आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी जे काही कंपल्सरी प्रोसेसेस लागतात त्याला आपण लाईफ प्रोसेसेस म्हणतो. हे जे लाईफ प्रोसेस आहेत ते होण्यासाठी आपल्याला लागते एनर्जी. एनर्जी आपल्याला कुठून भेटते? तर जे फूड आपण कंझ्युम करतो त्याच्यापासून आपल्याला एनर्जी भेटणार आहे. एनर्जीचा फॉर्म कोणता आहे? एटीपी, दॅट इज ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. असे खूप सारे एमसीक्यू तुम्हाला आपल्या वेगळ्या एमसीक्यू लेक्चरमध्ये डिस्कस करताना क्लिअर होतील. इथं आपण फक्त थिअरी पार्ट बघतो. सो हे जे न्यूट्रिएंट्स आहे, मग क्वेश्चन येतो व्हॉट आर न्यूट्रिएंट्स? हे न्यूट्रिएंट्स काय असतात? सो न्यूट्रिएंट्सची डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे बघा. व्हॉट आर न्यूट्रिएंट्स? न्यूट्रिएंट्स आर बेसिक कॉम्पोनंट्स. न्यूट्रिएंट्स आर बेसिक कॉम्पोनंट्स ऑफ फूड. म्हणजे आपला जो फूड आहे त्याचे जे बेसिक कॉम्पोनंट आहेत त्याला आपण न्यूट्रिएंट्स म्हणू शकतो. बेसिक कॉम्पोनंट म्हणजे काय आलं बघा, आपण म्हणू शकतो चपाती, डाळ, राईस, भाकरी हे आपल्या फूडचे कॉम्पोनंट्स आहेत. पण बायोलॉजिकली स्पीकिंग आपल्या फूड मध्ये काय असतं? तर कार्बोहायड्रेट्स असतात, प्रोटीन्स असतात, विटॅमिन्स असतात, फॅट्स असतात. या सगळ्या गोष्टींना आपण बेसिक कॉम्पोनंट म्हणजे न्यूट्रिएंट्स म्हणतो. मग आता आपण बघूया हे न्यूट्रिएंट्स किती टाईपचे असतात. म्हणजे न्यूट्रिएंट्सला आपण क्लासिफाय करून डिस्कस करणार आहे. म्हणजे आता आपण बघूया क्लासिफिकेशन ऑफ न्यूट्रिएंट्स. क्लासिफिकेशन ऑफ न्यूट्रिएंट्स. आता न्यूट्रिएंट्सला क्लासिफाय करताना आपल्याला माहित पाहिजे की न्यूट्रिएंट्सचा क्लासिफिकेशन हा दोन वेगवेगळ्या प्रकारे होतो. पहिला जो प्रकार आहे दॅट इज टाइप्स ऑफ न्यूट्रिएंट्स डिपेंडिंग अपॉन इट्स कॉम्पोजिशन. डिपेंडिंग अपॉन इट्स कॉम्पोजिशन. आणि दुसरा आपण स्टडी करणार आहे टाइप्स ऑफ न्यूट्रिएंट्स डिपेंडिंग अपॉन इट्स फंक्शन. म्हणजे क्लासिफिकेशन करत असताना आपण दोन टाइप मध्ये क्लासिफाय करणार आहे. डिपेंडिंग अपॉन इट्स कॉम्पोजिशन, न्यूट्रिएंट्स कशाने तयार झालेत त्याच्यावरून, आणि दुसरं न्यूट्रिएंटचा फंक्शन काय आहे त्याच्यावरून. मग डिपेंडिंग अपॉन कॉम्पोजिशन जर बघितलं तर इथं आपल्याला कळणार आहे की न्यूट्रिएंट्स हे दोन टाइपचे असतात. एक आहे ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट आणि दुसरा जो आहे त्याचं नाव असणार आहे इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स. ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स, इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स. मग या दोन्ही न्यूट्रिएंट्स मध्ये काय डिफरन्स आहे, कसा लक्षात ठेवायचा? तर जे ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स असतात हे कंपल्सरी कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून तयार होतात. कंपल्सरी कुठलाही ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट घेतला तर तो कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन याच्यापासून तयार झालाय. वेरज इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट घेतला याच्याकडे एकतर कार्बन किंवा हायड्रोजन किंवा ऑक्सिजन किंवा हे तिन्ही पण ऍब्सेंट असतात. तिन्ही पण ऍब्सेंट असतात. तीन पैकी एक जरी ऍब्सेंट असेल तरी देखील इनऑर्गॅनिक, तिन्ही ऍब्सेंट असतील तरी देखील इनऑर्गॅनिक. याचा एक्झाम्पल जर तुम्ही बघितला, ह्याचा एक्झाम्पल बघा वॉटर, पाणी जे आपण पितो, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे पण कार्बन नाही आहे, म्हणजे वॉटर काय, एक इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट आहे. तसाच आपल्या जेवणामध्ये बघा आपण मीठ खातो, NaCl, इनऑर्गॅनिक आहे. या दोघांच्याकडे जर तुम्ही क्लिअरली बघितला तर तुमच्या लक्षात येईल हे जे पण न्यूट्रिएंट्स आहेत हे न्यूट्रिएंट्स स्पेशली ऑर्गॅनिक हे आपल्याला कंपल्सरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पासूनच भेटतात. कंपल्सरी
लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पासून भेटतात, वेरएज इनऑर्गॅनिक जे असतात ते आपल्याला कंपल्सरी नॉन लिव्हिंग थिंग पासून भेटतात, नॉन लिव्हिंग थिंग्स पासून भेटणार आहेत. म्हणजे बघा पाणी पावसातून येतो, नदीतून येतो, इट इज नॉट लिव्हिंग थिंग. सेम थिंग सॉल्ट समुद्रातून भेटतो, नॉट अ लिव्हिंग थिंग. सो इनऑर्गॅनिक आर ऑब्टेन्ड फ्रॉम नॉन लिव्हिंग थिंग्स, वेरएज ऑर्गॅनिक इज ऑब्टेन्ड फ्रॉम लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हे दोन डिस्टिंग्विशिंग पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, ज्याच्यामधून एमसीक्यू कव्हर होतात आणि एमसीक्यू विचारू शकतात. आता बघूया आपण टाइप्स ऑफ न्यूट्रिएंट डिपेंडिंग अपॉन इट्स फंक्शन. बेस्ड ऑन फंक्शन किती टाइपचे न्यूट्रिएंट्स असतात. सगळ्यात पहिला तर मी तुम्हाला 3 बेसिक फंक्शन सांगतो. पहिला जो फंक्शन आहे त्याचा फंक्शन असणार आहे एनर्जी गिव्हिंग, म्हणजे एनर्जी देणारे न्यूट्रिएंट्स, म्हणजे मी असं म्हणतो बघा एनर्जी गिव्हिंग न्यूट्रिएंट्स. दुसरा जो फंक्शन आहे दॅट इज बॉडी बिल्डिंग, म्हणजे बॉडीची ग्रोथ करणारे न्यूट्रिएंट्स, बॉडी बिल्डिंग न्यूट्रिएंट्स. हे कोणते आहेत बघूया. आणि लास्ट जे असणार आहे, लास्ट जो टाइप ऑफ फंक्शन आहे त्याला आपण म्हणणार आहे दॅट इज प्रोटेक्शन अँड रेग्युलेशन. प्रोटेक्शन अँड रेग्युलेशन असे 3 टाइपचे फंक्शन आपण डिस्कस करणार आहे. हे 3 टाइपचे फंक्शन करणारे न्यूट्रिएंट्स कोणते ते एक्झाम्पल बघूया. जे एनर्जी गिव्हिंग न्यूट्रिएंट्स असतात ते असतात कार्बोहायड्रेट्स अँड फॅट्स. म्हणजे कार्बोहायड्रेट्स अँड फॅट्स असे न्यूट्रिएंट्स आहेत जे एनर्जी देतात. ह्याचा जर तुम्ही एक्झाम्पल बघायचं बघितला तर आपण जे जेवण करतो, आपला जो फूड असतो त्या फूडचा नियरली 80% कंटेंट हा कार्बोहायड्रेट असतो. म्हणजे चपाती, भाकरी, भात हे सगळे कार्बोहायड्रेट्स आहे. बघा तुम्ही चपाती किंवा भाकरी किंवा भात हे खाऊ नका, फक्त डाळ, लोणचं आणि सब्जी खा. हे खाल्ल्यानंतर तुमच्या लक्षात येईल तुमचं पोट भरणार नाही. बिकॉज जोपर्यंत कार्बोहायड्रेट्स आपल्या बॉडीमध्ये जात नाही तोपर्यंत आपल्याला एनर्जी भेटत नाही. तुम्ही लहानपणापासून हे ऐकलं असाल की राईस जास्त खाल्लं की वजन वाढतं. असं नसतं की राईस खाल्लं तरच वजन वाढतं. एक्झाम्पल समजा आपल्या बॉडीला दिवसभर काम करण्यासाठी 100 किलो कॅलरी एनर्जीची गरज आहे एक्झाम्पल, आणि ती 100 किलो कॅलरी आपल्याला 2 चपाती आणि 100 ग्राम राईस मध्ये भेटत असेल. पण आपण 2च चपाती खातो असं नसतं, कधी कधी 3 खातो, कधी कधी 4 खातो. म्हणजे जेवढी गरज आहे त्याच्यापेक्षा जास्त ज्यावेळेला आपण कार्बोहायड्रेट घेतो ते कार्बोहायड्रेट आपल्या बॉडीमध्ये फॅट म्हणून स्टोअर होतात, चरबी म्हणून स्टोअर होतात बिलो द स्किन, अबव डिफरंट ऑर्गन्स. त्यामुळे आपला वजन वाढतो, आपण दिसायला जाड दिसतो. वजन म्हणजे तिथं मसल ग्रो झालेले नसतात, ऍडिशनल फॅट स्टोअर झालेलं असतं. ते आपण या चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. तसंच बॉडी बिल्डिंग कॉम्पोनंट जे असतात, हे जे बॉडी बिल्डिंग कॉम्पोनंट्स आहेत त्याचा बेस्ट एक्झाम्पल आहे प्रोटीन्स. प्रोटीन्स हे बॉडी बिल्डिंग कॉम्पोनंट्स आहेत. आपले मसल ग्रो होण्यासाठी मेन लागणारा जो कॉम्पोनंट आहे तो प्रोटीन आहे. सो प्रोटीन आर रिस्पॉन्सिबल फॉर ग्रोथ ऑफ बॉडी. तसंच आहे बघा प्रोटेक्शन अँड रेग्युलेशन. याच्यासाठी जे लागणारे न्यूट्रिएंट्स आहेत दे आर विटॅमिन्स अँड मिनरल्स. विटॅमिन अँड मिनरल्स हे आपल्याला कंपल्सरी प्रोटेक्शन आणि रेग्युलेशन साठी लागतात. प्रोटेक्शन म्हणजे काय, आपल्या बॉडीला प्रोटेक्ट करणारी जी सिस्टम आहे त्याला आपण नाव देऊ शकतो इम्युनिटी सिस्टम. प्रोटेक्ट करणारी जी सिस्टम आहे त्याला नाव काय, इम्युनिटी सिस्टम. आता कोरोनामध्ये तुम्ही ऐकलं असाल बघा, जर कोरोना होत असेल तर इम्युनिटी सिस्टम स्ट्रॉंग पाहिजे, आणि स्ट्रॉंग करण्यासाठी आपण कुठल्या गोळ्या घ्यायचो, आपण घेत होतो विटॅमिन सी. म्हणजे याचा अर्थ काय, विटॅमिन्स आपली इम्युनिटी सिस्टम प्रतिकार शक्ती स्ट्रॉंग करते. तसंच विटॅमिन बी आहे. विटॅमिन बीचा एक्झाम्पल बघा, जेव्हा कधी आपल्याला तोंड येतं, तोंडात अल्सर्स होतात, डॉक्टर कुठल्या गोळ्या देतात, विटॅमिन बी कॉम्प्लेक्स देतात. बी कॉम्प्लेक्स म्हणजे B1, B2, B3 याचं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे विटॅमिन्स जे असतात ते आपली इम्युनिटी स्ट्रॉंग करतात, आपल्या बॉडीचा रेग्युलर फंक्शन रेग्युलेट करतात. तसंच मिनरल्स बघितला तर मिनरल म्हणजे काय, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, मँगनीज आहे, एकदम ट्रेस एलिमेंट जे आपल्या बॉडीमध्ये असतात. हे जे एलिमेंट्स आहेत ते देखील आपल्या बोनला स्ट्रॉंग ठेवायचं फंक्शन करतील, ब्लडची विस्कॉसिटी मेंटेन करतील, ओव्हरऑल बॉडीचे भरपूर सारे फंक्शन ते रेग्युलेट करतात आणि त्याच्यासोबत आपल्याला प्रोटेक्टही करतात. सो या आपल्या पहिल्या बेसिक आणि इंट्रोडक्शन या लेक्चरमध्ये आपण ह्युमन बॉडीचे साइड्स बघितले, ॲनिमलचे साइड्स बघितले, आपण बघितलं लाईफ प्रोसेसेस म्हणजे काय, प्रोसेसेस होण्यासाठी एनर्जी लागते, एनर्जी फूड पासून भेटतो, फूडमध्ये न्यूट्रिएंट्स असतात, त्या न्यूट्रिएंट्सला आपण क्लासिफाय केलं बेस्ड ऑन कॉम्पोनंट दॅट इज ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, आणि ऑन द बेसिस ऑफ इट्स फंक्शन. 3 फंक्शन आपण बघितलं, एनर्जी गिव्हिंग, बॉडी बिल्डिंग, आणि तिसरा होता प्रोटेक्शन अँड रेग्युलेशन. In next lecture, we are going to study what is nutrition and its steps. Thank you.